टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा आयोजित महिला जागतिक दिन 16। हम आपको बता दें कि महिला जागतिक दिनानिमित्त बहुत सारे गांवों में अनेकों कार्यक्रम किया गया। इसी संदर्भ में कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा दूसरा साल महिला जागतिक दिन 16 का आयोजन हुआ। इस अवसर पर सचिन पाटिल सभापति, उपसभापति मनीष महात्रे साहब और भी मेहमान वहाँ पे उपस्थित थे। तो चलिए हम दिखाते हैं और सुनवाते हैं कि क्या कहते हैं ये लोग महिला जागतिक दिनानिमित्त। आयोजित केला होता आणि अतिशय सुंदर गर्दी खूप असताना या कार्यक्रम इथं झालेला होता। दोघं सौभाग्यवती मॅडम आणि सर यांच्या हस्ते गीत मनेरा साहेब आपण आपलं अनमोल वेळ देत आहे त्याच्यासाठी मी मीना पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। नाही प्रस्तावना करते। आज 8 मार्च 2025 म्हणजेच जागतिक महिला दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी या संस्थेची स्थापना 1957 साली झाली असून 67 वर्षे झाली आणि 68व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, गर्वाने सांगावंसं वाटतं की मागील वर्षी आपण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाचा महिला दिन साजरा करण्यासाठी सभापती आणि उपसभापती आणि त्यांचं एकत्र असलेले संघटन यांनी अतिशय मोलाची काम चिंगारी हूँ, छेड़ो मत जल जाओगे, मैं दुर्गा हूँ, मैं काली हूँ, नारायणी हूँ मैं। इंदिरा गांधी ते द्रौपदी मुर्मू आणि पीटी उषा ते पीवी सिंग या महिलेने प्रमुख भूमिका साकारलेली ही आपली महिला शास्त्रज्ञ होती। ऋतु परिधानसाठी मैं बेटी हूँ, मैं प्यारी हूँ, मैं पूजन के रमत नारी हूँ, मैं बेटी हूँ, मैं प्यारी हूँ, मैं पूजन के रमत नारी हूँ, संसार को सुगंधित करने वाली, इस संसार को सुगंधित करने वाली कली हूँ मैं, फुलवारी हूँ मैं, बेटी हूँ, इस निसर्ग की माता हूँ मैं, इस निसर्ग की माता हूँ मैं, सृष्टि की निर्माता हूँ, इस निसर्ग की माता हूँ मैं, सृष्टि की निर्माता हूँ। माँ पत्नी से प्यार करे पर, अरे माँ पत्नी से प्यार करे पर मैं बेटी क्यों ठुकराई हूँ, मैं बेटी हूँ। जन्म लेते ही कभी बूढ़े में कभी कचरे में पाती हूँ, जन्म लेते ही कभी बूढ़े में कभी कचरे में पाती हूँ। बोए तो जाते हैं बेटे, बोए तो जाते हैं बेटे, मैं वैसी ही उग जाती हूँ, मैं बेटी हूँ। खाद पानी तो बेटों को, खाद पानी तो बेटों को पर मैं ही लहरा करती हूँ, खाद पानी तो बेटों को पर मैं ही लहरा करती हूँ। मेरे जन्म पर रोने वालों, मेरे जन्म पर रोने वालों, मैं ही रंग हंसाती हूँ, मैं बेटी हूँ। वो ख्वाहिशों की आरास है, वो ख्वाहिशों की आरास है, मैं इच्छाओं की पारस हूँ, वो ख्वाहिशों की आरास है, मैं इच्छाओं की पारस हूँ। वो तो हिस्सेदार है, वो तो हिस्सेदार है, पर मैं ही असली वारिस हूँ, मैं बेटी हूँ। वाव बघा उपस्थित माझ्या महिला भगिनींनो, यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या लाडक्या माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिना महिलांना हातात पाटी पेन्सिल देऊन साक्षर केलं। ज्या मातेने देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन देश एकसंघ ठेवला, त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना अभिवादन करून 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आहे। भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून या सभागृहात दुसऱ्यांदा हा दिवस साजरा केला जात आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे। संपूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यात
महिला दिन साजरा करणारी आपली बाजार समितीच्या सर्व संचालकांचं अभिनंदन करावंसं वाटतं. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचा हा एक प्रकारे सन्मानच आहे. सर्व समाजातील लोकांनी पुरुषांनी महिलेला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चूल आणि मूल उरलेल्या वेळात काबार खर्च करण्यात व्यस्त ठेवल्यामुळे आपल्या महिला शिक्षणापासून दूर रोटल्या गेल्या. त्यांना हवी तशी प्रगती करता आली नाही. परंतु आता समाज सुधारत आहे. मुलीच्या शिक्षणाकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. माझ्या कुटुंबात शैक्षणिक प्रगती करीत आहे. ठेंबा ठेंबामधून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. येथे उपस्थित महिला वर्गाला आजच्या महिला दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देते. असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येऊन महिलांचा सन्मान व अभिमान जागृत करावा अशी प्रार्थना करते. काही फक्त भाषण केलं तेव्हा एकच ओळ मी म्हणेन की सर्व महिलांनी एकच हे घ्यायचंय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रथम सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या असंख्य असा महिलांचं उदाहरण आताच मॅडमने दिलेलं आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभा पाटील. परंतु स्त्री ही प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे चाललेले आहे. मी खरोखर धन्यवाद देतो ज्यांनी अजरामर आपलं नाव या देशामध्ये करून ठेवलेलं आहे. मी प्रत्येक पुरुषांना पण खाजगीमध्ये किंवा चर्चेमध्ये सांगत असतो की आपल्या पत्नीला आपणच पुढे आणण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी मी माझ्या एका सरांनी उदाहरण दिलेलं आहे की मुलं आपल्या हॉस्टेलमध्ये आपण शिकवण्यासाठी पाठवतो. त्यांना जेव्हा हॉस्टेलमधनं 6 महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या घरी पाठवतात तेव्हा त्यांचे जे डीन असतात ते विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही आज 6 महिन्यासाठी तुमच्या गावी जाता सर, तेव्हा एक वही आणि एक पेन घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा, गावाला जा. 6 महिने तुम्ही तुमच्या गावामध्ये फिरा, पाहुणे मंडळीकडे जा आणि एक असा माणूस शोधून आणा तर तो तुम्हाला चांगला वाटेल. कोणीतरी थोडा मोठ्याने म्हटलेलं आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. खरोखरच आपली संस्कृती आणि आपलं सनातनाचे हे विचार आहेत हे अनादी अनंत काळापासून स्त्री प्रधान आहेत. ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही विचार करा, सीताराम अगोदर नाव येतं सीतेचं. त्यामुळं तेव्हा पुराणापासून तर हे स्त्रीलाच प्रथम प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि कारणही तसंच आहे. जर अहिल्याबाई घडल्या नसत्या तर छत्रपती घडले नसते आणि लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या तेजाने पूर्ण स्वराज्याचं किंवा देशाचं रक्षण केलं आणि ज्यांच्या मार्फत स्त्री शिक्षणाचा अधिक हक्क मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तर अशा या महानुभाव महान व्यक्तींच्या समोर नतमस्तक होऊन आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना खरोखर शुभेच्छा देतो. आताचा जमाना जर बघितला आपण तर खूप फास्ट फॉरवर्ड आहे. आता महिला आरक्षणाविषयी पण आपल्या संस्कृती खूप बोलल्या, बरेचसे विषय त्यांनी घेतले म्हणजे आम्हाला बोलायला काही जागाच ठेवलेली. एवढं सुंदर अस्खलितपणे आणि अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद असं तुझं माझे नाव खूप ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष भेट झाली. तिला कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून भेटवस्तू देण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा तिचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. देण्यात येत आहे.
माणूस त्यांनी विचारला म्हणजे कुठे ठिकाण कुठे आहे ओके सासर माळे उजळवणारी श्री एक ज्योत असते, श्री एक ज्योत असते. आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. धन्यवाद. आज तुम्ही या मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या थांबाळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका. फोनवर आपली ओळख झाली, आज प्रत्यक्षात ओळख होते. खरंच हा आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी सगळ्यांसाठी लाभलेला एक सुंदरसा प्लॅटफॉर्म. खरंच घरात आपण एक असतोच की, पण आज इकडे आल्यावर काय वाटतं, आज माझा दिवस आहे. आपण आज इथे आलोय, आपल्याला असं वाटत असेल प्रत्येकीला की मला काय बोलायला सांगतील, मी घाबरून बोलू का नको बोलू, काय करू मी. पण इकडे आल्यावर आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असेल की मला इकडून काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, तर मला काय घेऊन गेलं पाहिजे, तर मला हे शिकलं पाहिजे की माझ्यात एक कॉन्फिडन्स आलाय. ही बाई बोलू शकते, मी का नाही बोलू शकत. बघा आपल्याला जर दुपारी वेळ मिळाला, दोन मैत्रिणी आजूबाजूच्या एकत्र आल्या, काय आपला विषय असतो, मी बघितलं कुठली साडी घातली, कसा मेकअप केलाय, मग हे जर आपण बोलू शकतो, मग आज आपला दिवस आहे, मग मी आपल्याविषयी का नाही बोलू शकत. आपल्यामध्ये पण सुप्त गुण आहे, मग ते कधी आणि कुठे बाहेर येतील. तर या निमित्ताने 8 मार्च म्हणजे माझा दिवस, या प्लॅटफॉर्मवर माझ्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे आणि इथूनच माझा विकास होणार आहे आणि इथूनच मला पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. खरंच आम्ही सुद्धा एक सामान्य स्त्री होतो, पण म्हणतात ना की प्रत्येक पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, पण मी तर असं म्हणेन की प्रत्येक स्त्रीमागे एक पुरुषाचा हात असतो. कारण आपल्याला बळ सुद्धा देणारे तेच असतात, आपले पंख सुद्धा तेच असतात. म्हणून आपण सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीच्या पुरुषामागे एका पुरुषाचा पण हात असतो. खरंच एका स्त्रीला म्हणजे विचारलेला एक प्रश्न आहे की आपण हाऊस वाईफ आहात की वर्किंग वुमन. ती म्हणाली मी फुल टाइम वर्किंग वुमन आहे. एक छान सुंदर तिने समर्पक उत्तर दिलं की बघा सकाळी घड्याळाचा अलाराम असतो, तो क्लॉक कोण आहे, मी आहे, बरोबर. घरातली कूक कोण आहे, तर मी आहे. सासू सासऱ्यांची सिस्टर नर्स कोण आहे, तर मी आहे. मुलांची टीचर कोण, मी आहे. घरात येणारे पाहुणे असतात, त्यांची रिसेप्शनिस्ट कोण असते, मी आहे. सगळ्या समारंभात नटून थटून जाणारे कोण आहे, तर मी आहे. योगिनी पाटील. बघा आलेल्या सर्वांचं कार्यक्रमाच्या अध्यक्ष गायके मॅडम या स्वागत करत आहे. अर्चना पाटील मॅडमचे स्वागत. स्वागत केलं जाते.
आपण सर्वांनी लक्ष द्यावं. सर्वप्रथम सगळ्यांना, सर्व महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. सांगायचं की आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत, बरोबर. मग आपण सगळ्या महिलांनी काय ठरवलं पाहिजे की कसं आपण हे केलं पाहिजे की 8 मार्च नुसतं आपण योजनांवर अवलंबून चालेल की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. मग आपल्याला पुढे जाण्याचा प्लॅटफॉर्म कुठला, तर हा की जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांनी ठरवलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात. मग ते कुठे माझे सुप्त गुण मी दाखवू शकते, तर असे जे काही कार्यक्रम असतात महिलांसाठी राबवलेले, त्या ठिकाणी मी गेली पाहिजे. तिथून मला काहीतरी ऊर्जा मिळते की मी हे कार्यक्रम पाहिला, मला पुढे जाण्याची संधी भेटते. बघा, एका म्हणतात ना की प्रत्येक पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, तसाच प्रत्येक स्त्रीमागे सुद्धा एक पुरुषाचा हात असतो. हे प्रत्येक स्त्रीने विसरता कामा नये. आणि मला सांगायचं आहे की चूल आणि मूल एवढ्यापर्यंत स्त्रीचं आयुष्य नाही, आता त्याच्या पुढेही स्त्री पुढे गेलेली आहे. म्हणतात ना की एक स्त्रीला विचारलेला सुंदरसा प्रश्न की तुम्ही हाऊसवाईफ आहात की वर्किंग वुमन आहात, तर त्यावर एका स्त्रीने सुंदर दिलेलं समर्पक उत्तर म्हणजे की मी फुल टाईम काय आहे, वर्किंग वुमन आहे. तर कसं, तर बघा, ती सकाळी उठल्यापासून अलारामचा क्लॉक असते, घरातल्या मुलांची टीचर असते, सासू सासऱ्यांची नर्स असते, घरातल्या प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याची ती रिसेप्शनिस्ट असते, परत बोलतात ना समारंभामध्ये नटून थटून जाणारी ती मॉडेल असते, आणि नवऱ्याची पण हिरोईन तीच असते. मग एवढं करूनही तिला ऐकायला काय लागतं की तू घरी बसून काय करते, तिला कुठला भत्ता आहे का, पेन्शन आहे का, पगार आहे का, कुठला फंड आहे का, नाही. तरी सुद्धा स्त्री ही एक म्हणजे घराचं घर पण कशी टिकून असते हे आपल्याला कळतं की आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहे. आणि म्हणूनच आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीला बळ देणाऱ्या आज आपल्या जिजाऊ सावित्रीबाई फुले ह्या तशाच ज्या सर्व स्त्रियांमुळे आज आपण इथपर्यंत आलोय. आणि आज आपण पुढे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल पुढे टाकलंय. आणि म्हणून या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना शुभेच्छा देते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे दुसरं वर्ष आहे जागतिक महिला दिनाचे. तर आम्ही सुद्धा माझे सहसंचालक मीराई गायखे आणि मी स्वतः नीलम गणेश पाटील, आमच्यासोबत आमचे सहसंचालक सतत आमच्या सोबत असतात. ते आम्हाला सतत प्रोत्साहन करत असतात की मॅडम तुम्ही कार्यक्रम राबवा. आम्ही सतत म्हणजे त्यांचं हे प्रोत्साहन आम्हाला इतकं म्हणजे शक्ती देतं ना की आम्हाला पण मग कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतो. आणि आपण म्हणतो ना की योजनांपेक्षा त्यांची साथ आम्हाला सतत असते. आणि ते आम्हाला खरोखर लाडक्या बहिणींच्या योजनेपेक्षा आम्हाला खरोखर तिथे जी वागणूक भेटते ना ती लाडक्या बहिणींसारखीच असते. म्हणजे योजनेपेक्षा त्यांची साथ आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमीच असते. आणि आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले कर्मचारी ते सतत आम्हाला ताई आणि ताई म्हणजे प्रत्येक तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय नको, अशी प्रत्येक वेळेस त्यांची साथ असते. आणि वेळ पाहत नाही की एवढा उशीर झालाय चला घरी, नाही, तेवढा वेळ थांबतात. ताई काय हवंय का, म्हणजे ही साथ असणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून आम्ही हे कार्यक्रम इथपर्यंत राबवू शकतो. त्यामुळे त्या सर्व सहसंचालकांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि आम्हाला सतत साथ देणाऱ्या आमच्या मीनाताई त्या सतत आमच्या सोबत असतात, त्यामुळे त्यांचेही सुद्धा मी आभार मानते. आणि दुसरेच आमचे दुसरे सह कर्मचारी असतात की विद्या भोईर,
त्या सुद्धा आमच्या सतत सोबत असतात. अजून आमच्या दुसऱ्या कर्मचारी आहेत रचनाताई, त्या आल्या नाहीत, त्यांच्या थोडंसं आजारपणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, पण त्यांची सुद्धा आम्हाला सतत साथ असते. त्यामुळे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि अशीच साथ तुमची आम्हाला सतत लाभो हीच तुमचे जागतिक महिला दिनाचे अभिनंदन करते. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या शाळेमध्येही कार्यक्रम केला. न्यू इंग्लिश स्कूल साविंद्रा तेथे मुलांना आणि मुलींना भरघोस मार्गदर्शन केलं की स्त्री आता अबला राहिलेली नाहीये, ती पुढे गेली पाहिजे. आणि त्या निमित्ताने मी मुलींचा एक उपक्रम घेतला. त्या उपक्रमामध्ये सर्वांकडून आईच्या कविता, मुलांकडून वडिलांच्या कविता, अशा कविता की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला उपयोगी येतील आणि त्यांचं सादरीकरण त्या मुलींनी केलं. म्हणजेच शिकवण्याबरोबरच त्यांना समाजामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्यांचा तो उपक्रम